मागच्या 2 निवडणुका म्हणजे विधानसभा आणि लोकसभा यावेळेस मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलेक्टर होतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो म्हणजे किती अवघड काम होतं हे तुम्हाला कल्पना आली असेल. त्यामुळे नुकता अगदी फ्रेश अनुभव आहे. आणि तामिळनाडूचं तुम्ही उदाहरण दिलं, तिथं मी आता निवडणूक निरीक्षक म्हणून गेलो होतो आत्ताच्या असेंब्ली इलेक्शनला. त्यामुळे आपण जे सांगता त्याच्यामध्ये काहीच गैर किंवा चुकीचं नाही. मला स्वतःला असं वाटतं की माध्यमांची भूमिका, आता मी आणखी एका वेगळ्या भूमिकेत म्हणजे माहिती जनसंपर्क महासंचालक म्हणजे केवळ सरकारी अधिकारी नव्हे. याच्यात मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही चांगलं सांगितलं की छापील माध्यमांचं स्वरूप बदललेलं आहे. मी असं सांगतो की मी 77 साली 14 वर्षांचा होतो तेव्हा आणीबाणीच्या नंतरची निवडणूक होती, मला आठवतं. आणि सभा म्हणजे काय, तर पु ल देशपांडे, दुर्गा भागवत जनता पार्टीच्या वतीने असायच्या, इकडे यशवंतराव चव्हाण वगैरे होते. तर तेव्हा माध्यमांची तितकीशी गरज नसायची, कारण जाहीर सभा, लोकांना भेटणं, लोकांशी थेट संपर्क हा महत्वाचा होता. आणि माध्यम म्हणजे काय, तर फक्त वर्तमानपत्रच होती आणि त्याच्यातून आम्हाला कळायचं की काय चाललेलं आहे, आणीबाणी म्हणजे काय होती, आणीबाणी नंतर काय चाललेलं आहे, ही निवडणूक काय आहे. आणि मला एक सुरेश भटांचा शेर इथे आठवतो की फार चांगला सुंदर शेर येतो की त्या काळामध्ये, ज्या काळात वर्तमानपत्र ब्लॅक व्हाईट होती, तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे की कालच्या त्या कत्तलीचा हा खरा अहवाल नाही. फार सुंदर शेर आहे की कालच्या त्या कत्तलीचा हा खरा अहवाल नाही, कोणत्याही अक्षराचा रंग लाली लाल नाही. म्हणजे किती त्यांनी छान मांडलेले याच्यामध्ये की कालची कत्तल येऊ शकत नाही या अहवालामध्ये, कारण अक्षरांचा रंग लाली लाल असू शकत नाही. पुढे वर्तमानपत्र रंगीत झाली, म्हणजे जिथं लाल नाही तिथे लाल लाल रंग यायला लागला. आपण पाहतो की आता माध्यमांवर आरोपच होतो की न घडलेल्या घटना सुद्धा आपण सांगतो की या घडलेल्या आहेत वगैरे. तर तो वेगळा मुद्दा आहे. परंतु किती अवघड काम होतं त्यामध्ये की लाल जे घटना आहे, जे जग आहे, जे घडतं आहे, ते तुम्हाला शब्दांमध्ये मांडायचं होतं. आज मला असं वाटतं की छापील माध्यमांची परिणामकारकता अजिबातच कमी झालेली नाही. आजही आपण वाचतो, फक्त फरक असा पडलेला आहे की पूर्वी वाचक होता तर तो प्रेक्षक झालेला आहे जास्त. म्हणजे काल समजा मी काही वर्षापूर्वी जर वर्तमानपत्र वाचत होतो, तर आज मी ती चॅनल बघतो. वर्तमानपत्र वाचताना एक होतं की मला बऱ्याच गोष्टी निर्माण करायला लागत होत्या. जसं पुस्तक वाचणं आणि चित्रपट बघणं यामध्ये जो फरक आहे तोच आहे. आणि त्यामध्ये माझ्या विचारशक्तीला काही चालना होती. आज तसं काहीच नाही, समोरच दिसते ते, मला काहीच डोकं तिथं चालवायचं नाहीये. त्यामुळे हा एक फरक त्याच्यामध्ये पडलेला आहे. आणि मला दुसरं एक महत्वाचं असं वाटतं की हे जे तुम्ही सांगितलं की मधल्या काळामध्ये जसं नागराज मंजुळेंचं सांगितलं की ते म्हणतात की निवडणूक आयोग हा दरोडेखोर आहे, की तो दरोडा टाकून निघून जातो, मग काही लक्षात येत नाही काय केलं आणि काय नाही. ते निवडणुकीच्या वेळेस फक्त अस्तित्व जाणवतं. मला स्वतःला कलेक्टर म्हणून काम करताना हे जाणवलं की हे बऱ्याच अंशी खरं आहे. मी दरोडेखोर नाही म्हणणार मी, पण मुद्दा खरा आहे की बऱ्याच वेळा निवडणूक संपली, निवडणुकीच्या आधी एकदम चार्ज आम्ही सगळे असतो की स्वीप आहे, मग दशावतारी नाटकं, अमुक तमुक लोक, कला पथकं, याच्यातून सगळा प्रचार वगैरे करा. गंमत अशी होते याच्यामध्ये की नंतर हे जो आहे मधला काळ जो आहे त्याच्यामध्ये स्वीप स्वीप असा तो शब्द आहे याच्या, तो स्वीप हा ऍक्च्युली स्लीपच होऊन जातो. स्वीप म्हणजे म्हणजे काहीच होत नाही, खरी गोष्ट आहे. याचं कारण काय, मनुष्य स्वभाव आहे की जेव्हा काही घटना समोर घडत असेल तेव्हाच तुम्ही पूर्वतयारी करणार, ही गोष्ट खरी आहे. परंतु मला स्वतःला माध्यमांना अशी विनंती करायची की आपण निवडणुकीच्या दिवशी किती आपण दाखवतो, किंवा ते अंगठा दाखवतात की मी निवडणूक मतदान केलं, किंवा जसं तुम्ही सांगितलं साहेब की मी मतदान केंद्रावर गेलो आणि माझं नावच नाही सापडलं आणि मी परत आलो, किंवा एक अख्खी बिल्डिंग ते म्हणतात त्यामुळे गायब झाली. पण ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा आम्ही काही प्रयत्न करतो काहीच नसतं, आणि तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पात्रोडकरजी की त्याला न्यूज व्हॅल्यू नाहीये ना. मधल्या काळात आम्ही म्हटलं की अशी अशी मोहीम आहे, 18 वर्षावरच्या सगळ्यांनी नावं नोंदवा, तर ते माध्यमाने वाटतं यात काय बातमी आहे, म्हणजे बातमीच काही नाहीये, ठीक आहे नावं. पण मला असं वाटतं की या काळामध्ये सुद्धा थोडं ते वातावरण दुगदुगी जी आहे ती जिवंत ठेवण्यात निश्चितपणे माध्यम सहकार्य करू शकतात. म्हणजे हा गौण भाग नाहीये. जसं आपण म्हणतो की निवडणुकीच्या दिवशी कव्हर करणं बरोबर आहे, कारण तो इव्हेंट आहे, त्यामुळे आपण तो कव्हर करतो. परंतु मधल्या काळाच्या या गोष्टी सुद्धा कव्हर करायला मला असं वाटतं काही हरकत नाही. आणि ते सहकार्य जे आहे ते माध्यमांकडून मिळतं, नाही असं नाही, परंतु ते आणखी मिळावं असं म्हणणार. कारण हा जो मधला भाग आहे याच्यातली न्यूज व्हॅल्यू जी आहे ती कमी आहे, मला मान्य आहे. किंवा ताई जसं म्हणाल्या तसं त्याला फार मोठे आणखी आयाम आहेत की लोक मतदान का करत नाहीत, किंवा मतदार नोंदणीबद्दल का उदासीन असतात. तर ते सगळ्या गोष्टी आपण म्हणतात ते बरोबर आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये एक सरकारी अधिकारी माझी एक माफक अशी अपेक्षा आहे
की बाबा आपण त्या काळामध्ये सुद्धा की जेव्हा काहीच नाहीये निवडणुकीचं वातावरण, तेव्हा सुद्धा ते वातावरण जिवंत ठेवा. निवडणूक म्हणण्यापेक्षा लोकशाहीचं वातावरण. आणि याच्यामध्ये आपण जे आम्ही प्रेस नोट काढतो, आता बऱ्याच वेळा असं होतं की सरकारी प्रेस नोट हा खरोखर विनोदाचा विषय असतो. जसं तुम्ही सांगितलं बरोबर आहे, की तुम्ही म्हटलात की ते भाषा समजणं मुळात कठीण आणि ती परत वाचकांपर्यंत पोहोचवावी का, असा संशय मनात येणं हे बरोबर आहे. त्याच्यामुळं ती सोपी करता आली पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी आली पाहिजे, असा प्रयत्न आम्ही करतो आणि ते आणण्याचा प्रयत्न करतो. पण विषय जेवढा नीरस आहे, म्हणजे हा जो म्हणतो नीरस म्हणजे हा मधला, निवडणूक नव्हे, मतदार नोंदणी हा जो आपण ज्याच्याबद्दल जास्त चर्चा करतोय, तो विषय असा आहे की त्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त रंगतदार आणता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. पण ते रंगतदार नसलं तरी सुद्धा तुम्ही ते छापावं अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे, किंवा चॅनेल्सवरती ते दाखवावं अशी सुद्धा विनंती. अधिक मी आपला वेळ घेत नाही, कारण याच्यामध्ये बरेच मुद्दे मांडले गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मला स्वतःला असं वाटतं की माध्यमांची भूमिका ही सकारात्मकच आहे. जसं ताई म्हणाल्या की तुमचा रोग असा दिसतो, म्हणजे यांचा निवडणूक, किंवा तुम्ही काही सहकार्य करत नाही किंवा माध्यम या प्रक्रियेमध्ये फारशी म्हणावी तितक्या प्रमाणामध्ये सहभागी होत नाहीत. तर मला स्वतःला असं वाटत नाही. मला असं वाटतं की जे आम्ही करतो, मी जेव्हा कलेक्टर होतो तेव्हा सुद्धा हे सगळे मीडियाचेच लोक होते. आम्ही जे लोकांना सांगायचो हे कोण होते, हे पत्रकारच होते सगळे, हे वेगवेगळे चॅनल्स होते, यांच्यामधूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचत होतो की तुम्ही मतदान केलं पाहिजे, मतदार नोंदणी केली पाहिजे. तेव्हा हे सहकार्य आहे, याच्याबद्दल काहीच दुमत नाही आणि हे सहकार्य असंच राहावं अशी मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.